हातकणंगले तालुक्यातील साजनी गावातील जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिर या शाळेला पुण्यातील मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडिया लिमिटेड यांच्या देणगीतून ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते आणि फिनोलेक्स इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ई लर्निंग सुविधा युक्त दालनाचे उद्घाटन करण्यात आलं। साजनीमधल्या कन्या विद्या मंदिर या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ई लर्निंग सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते। याच प्रयत्नांचा भाग म्हणून शाळेच्या वतीनं पुण्यातील मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडिया लिमिटेडकडे विनंती करण्यात आली होती। या विनंतीचा विचार करून मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडिया लिमिटेडनं शाळेला ई लर्निंगसाठी मदत केली आहे। या मदतीमधून साकारलेल्या ई लर्निंग सुविधायुक्त दालनाचं उद्घाटन आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं। यावेळी सरपंच शिवाजी पाटील, फिनोलेक्सचे झोनल हेड विश्वजित हारुगडे, जिल्हा मार्केटिंग प्रमुख अतुल गबाळे, शिरीष जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार राजूबाबा आवळे यांनी या ई लर्निंग सुविधेमुळे गोरगरीब मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळणार असल्याचं सांगितलं। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शासनाकडून सुविधा पुरवल्या जातात, परंतु त्या सुविधा कमी पडतात। अशावेळी दानशूर व्यक्ती तसंच संस्थांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा अत्याधुनिक बनत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। त्यांनी साजनी कन्या विद्या मंदिरला ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीला धन्यवाद दिले। या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, गटशिक्षण अधिकारी जे.टी. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी एन.एस. गुरसाळे, रुकडी केंद्रप्रमुख शशिकांत पाटील, इचलकरंजी हार्डवेअरचे दिलीप पटेल, वैभव कुलकर्णी, आकाश खैरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते।